मंडळी, जानेवारी महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. 15 तारखेला त्याचं मतदान पार पडेल. 16 तारखेला मतमोजणी होईल आणि या मिनी विधानसभेमध्ये नक्की कोण किंग ठरणार हे समजेल. त्यापूर्वी मात्र राज्यामध्ये मित्र असणाऱ्या महायुतीमध्ये कोणते पक्ष सोबत लढणार यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. शिंदे भाजप सोबत जाणार की एकटे लढणार, अजित पवार पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये काय करणार, हे सगळ्या चर्चा होत्या, त्या सुरू होत्या. या सगळ्यामध्ये आचारसंहिता ज्या दिवशी लागली 15 तारखेला, त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांचा पुण्यात जवळपास 3000 कोटींच्या कार्यक्रमांचं भूमिपूजन आणि लोकार्पणाचा कार्यक्रम होता. ते कार्यक्रम झाल्यानंतर मुख्यमंत्री माध्यमांसमोर आले आणि त्यांनी सांगितलं की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही अजितदादांसोबत लढू शकत नाही. आम्ही जर सोबत लढलो, आम्ही म्हणजे अर्थात अजित पवार आणि भाजप हे जर सोबत लढले तर मात्र तिसऱ्याचा फायदा होईल. त्यामुळे आम्ही अजित पवारांसोबत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये लढू शकत नाही. आणि इतकं राजकारण आम्हाला नक्कीच कळतं की तिसऱ्याचा फायदा होऊ द्यायचा नाही, असं मुख्यमंत्र्यांचं एकूणच म्हणणं होतं. हे सगळं मुख्यमंत्री ज्यावेळेस माध्यमांसमोर बोलत होते त्याच्या आधी 2 ते 3 मिनिट अजित पवार हे गणेश कला अकॅडमीच्या इथून निघाले. अजित पवारांचा नियोजित दौरा होता तो पुण्यातील शासकीय विश्रामगृह इथं. तिथं ते काही कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार होते. मात्र या कार्यक्रमादरम्यानच आचारसंहिता लागली आणि अजित पवारांची गाडी ही एसबी रोडकडे वळाली. वास्तविक पाहता त्यांना जायचं होतं शासकीय विश्रामगृहाला. सेनापती बापट रस्त्याकडे अजित पवारांची गाडी वळाली आणि ते पोहोचले बारामती हॉस्टेलला. बारामती हॉस्टेलला अजित पवार पोहोचले आणि त्या ठिकाणी त्यांनी बैठकींचा सिलसिला सुरू केला. सांगली, सोलापूर, कोल्हापूरचे पदाधिकारी येत होते, भेटत होते. काही पुण्यातले पदाधिकारी त्यावेळेस बारामती हॉस्टेलमध्ये जमलेले होते. मात्र या सगळ्यांमध्ये चर्चा सुरू होती की आता भाजप आणि राष्ट्रवादी जे राज्यात मित्र आहेत त्यांची युती तुटली आहे. ही युती तुटल्यानंतर अजित पवार नक्की काय स्टँड घेणार, अजित पवार नक्की काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. अजित पवार साधारणपणे 5च्या सुमारास गणेश कला अकॅडमीच्या इथून निघाले आणि रात्री 10:30 पर्यंत त्यांनी बैठका, नॉन स्टॉप मॅरेथॉन बैठका घेतल्या. बैठका संपल्यानंतर अजित पवार बाहेर आले, माध्यमांसोबत चर्चा केली, माध्यमांना त्यांची प्रतिक्रिया दिली. ज्यावेळेस माध्यमांनी अजित पवारांना विचारलं की युती तोडण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे, मुख्यमंत्री म्हणाले की अजित पवारांसोबत माझी चर्चा झाली. तुमची तशी चर्चा काय मुख्यमंत्र्यांसोबत झाली आहे का? ही युती तुटली आहे का? तुम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवड मधून वेगळे लढतायत का? यावर अजित पवारांचं उत्तर होतं, मुख्यमंत्री काय म्हणालेत हे मला माहित नाही, मात्र मी ते पाहिलं नाही, मी ते ऐकलं नाही. मात्र ते जे बोलले असतील तर ते विचार करूनच बोलले असतील. प्रश्न पहिला निर्माण होतो, एकीकडे मुख्यमंत्री म्हणतायत की मी अजित पवारांसोबत बोललो, दुसरीकडे अजित पवार म्हणतात मी काही ते पाहिलं नाही. म्हणजे जर चर्चा झाली होती तर अजित पवारांना याची कल्पना होती की नव्हती, हा पहिला प्रश्न निर्माण होतो. दुसऱ्या प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणतायत की पिंपरी चिंचवडमध्ये मी माझं सर्वस्व पणाला लावेल, पण पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवेल. आता अजित पवार यांना अंधारात ठेवून ही युती तोडली की अजित पवार यांना माहीत असून सुद्धा इतक्या लवकर मुख्यमंत्री ते जाहीर करतील हे अपेक्षित नव्हतं अजित पवारांना. एकूणच त्यांची जी देहबोली होती त्यावेळेस ती थोडी आश्चर्यचकित करणारी होती. म्हणजे एकूणच काय तर अजित पवार ही मुख्यमंत्र्यांच्या या बोलण्यामुळे कुठेतरी व्यथित झालेत का, असा सगळा जो ओघ होता त्यांच्या बोलण्याचा तो त्यावेळी दिसत होता. रात्री 10:30 वाजता अजित पवारांची बैठक संपली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 6:45 वाजता पुन्हा एकदा अजित पवार बारामती हॉस्टेलला पोहोचले आणि 6:45 वाजता पोहोचून त्यांनी 7 वाजल्यापासून बैठका सुरू केल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या. दिवसभर या बैठका सुरू होत्या. जवळपास 650 ते 700 उमेदवारांच्या मुलाखती अजित पवारांनी घेतल्या पिंपरी चिंचवडच्या. नॉनस्टॉप ही मॅरेथॉन बैठक सुरू होती. अजित पवार यांना काल रात्री मुंबईला जायचं होतं. रात्रीचे 8:30 वाजलेले होते आणि MH14 पाशिंगची एक गाडी बारामती हॉस्टेलच्या बाहेर उभी राहिलेली दिसली. MH14 पाशिंगची गाडी, सकाळपासून त्या सगळ्या गाड्या MH14च्याच होत्या, कारण मुलाखती पिंपरी चिंचवडच्या होत्या. पण ती गाडी आल्यानंतर माध्यमांचे कॅमेरे अचानक तिकडे का वळाले
याकडे राष्ट्रवादीचे जे अजित पवारांच्या गटातले जे नेते उभे होते त्यांचं लक्ष गेलं. त्या गाडीमध्ये होते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष तुषार कामटे. तुषार कामटे हे अजित पवार यांना भेटण्यासाठी का आलेत? अजित पवारांच्या पक्षात ते प्रवेश करणार आहेत का? अजित पवारांनी स्वतः त्यांना भेटायला बोलवलंय का? सगळ्या चर्चा सुरू झाल्या. माध्यमांचे कॅमेरे पाहून तुषार कामटे थोडे दूर गेले. मात्र काही वेळात तुषार कामटे आणि काही माध्यमांचे प्रतिनिधी बारामती हॉस्टेलमध्ये पोहोचले. बारामती हॉस्टेलमध्ये पोहोचल्यानंतर तडक तुषार कामटे हे अजित पवारांच्या केबिनमध्ये गेले. 15 ते 20 मिनिटं ही सगळी चर्चा सुरू होती. अजित पवार ही बैठक संपवून बाहेर आले. त्यांच्या पाठोपाठ तुषार कामटे देखील बाहेर आले. अजित पवारांना प्रतिक्रियेसाठी विचारलं. मात्र अजित पवार गाडीमध्ये बसले आणि तातडीने निघून गेले. कारण सांगितलं, मला एका लग्नाला जायचंय आणि त्यानंतर थेट मुंबईला रवाना व्हायचंय. मुंबईमध्ये बैठक होती अजित पवारांच्या राष्ट्रवादीची. त्या बैठकीला प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, स्वतः अजित पवार उपस्थित राहणार होते आणि त्या बैठकीत चर्चा होणार होती शरद पवारांसोबत जायचं की नाही. ही बैठक ठरण्याच्या आधी आणि अजित पवारांना मुंबईला निघण्यापूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रमुख कार्यकर्ता नेता त्या ठिकाणी येतो आणि अजित पवारांसोबत चर्चा करतो. हे सगळे संकेत कसले आहेत? हे सगळे संकेत मधून काय समोर दिसणारे हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण ज्या वेळेस अजित पवार पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या स्टेटमेंट नंतर त्यांची देहबोली जी होती ती मला हे आत्ता अपेक्षित नव्हतं अशी दाखवणारी होती. दुसरीकडे मुंबईतील बैठकीपूर्वी शरद पवारांच्या पक्षातला एक महत्वाचा माणूस त्यांना भेटतो. हातात एक फाईल असती, फाईलमध्ये असतो तो प्रस्ताव पिंपरी चिंचवड महानगरपालिका सोबत लढवण्याचा. त्यामुळे आता मुद्दा हा होतोय की महायुतीमध्ये पुतण्या एकाकी पडल्यानंतर काका पुतण्याच्या मदतीला धावलाय का? शरद पवार यांचे राष्ट्रवादी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत युती करून पुणे आणि पिंपरी चिंचवडची निवडणूक लढवणार आहे का? कारण चर्चा अनेक दिवसापासून सुरू आहेत. पुण्यामध्ये प्रशांत जगताप हे दोन राष्ट्रवादी एकत्र येऊ नये. प्रशांत जगताप हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष. दोन राष्ट्रवादी एकत्र येऊ नये म्हणून प्रशांत जगताप हे बऱ्याचदा माध्यमांसमोर येऊन बोलतायत, आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत बोलतायत. पण आता पुतण्या महायुतीत एकाकी पडलाय. अशामध्ये निवडणुका अवघ्या महिन्याभरावर आहेत, मतदान महिनाभरावर आहे. अशात पुतण्या एकाकी पडलाय. त्यामुळे काकांनी साथ दिलीये, काकांनी हाक दिलीये. त्याला पुतण्या साथ देणार का आणि पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन राष्ट्रवादीची युती होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तुषार कामटे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली या सगळ्यावर. तुषार कामटे म्हणाले की भाजपला जर रोखायचं असेल, त्यांचा भ्रष्टाचार थोपवायचा असेल तर अजितदादा आणि शरद पवार या दोघांनी एकत्र येऊन निवडणुका लढवल्या पाहिजेत. पिंपरी चिंचवडचा प्रस्ताव आम्ही अजित पवारांना सोपवलेला आहे. अजित पवार यांनी मला 10 मिनिटं त्या प्रस्तावावर चर्चा केली माझ्यासोबत आणि त्यानंतर ते सकारात्मक दिसले. त्यामुळे आता अडचणीत सापडलेल्या पुतण्याला काका साथ देणार का? पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र लढणार का? याचा निर्णय अवघ्या 1 ते 2 दिवसामध्ये होणार आहे. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं जी लढाई होणार आहे अजित पवार आणि भाजप अर्थात राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यामध्ये, ती पाहणं अत्यंत इंटरेस्टिंग असणार आहे. आणि निवडणुकीनंतर नक्की दोन राष्ट्रवादीचा काय स्टँड असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण सुप्रिया सुळे यांचं स्टेटमेंट एक यामध्ये गेल्या 2-4 दिवसापूर्वीचं अत्यंत महत्वाचं आहे. ज्या सुप्रिया सुळे अगदी सुरुवातीपासून ईव्हीएम वर प्रखर टीका करत होत्या, त्या सुप्रिया सुळेंचं स्टेटमेंट होतं की मी 4 वेळा खासदार झालीये त्यामुळे ईव्हीएमला मी दोष देणार नाही. सुप्रिया सुळे यांचे बदललेले सूर, अजित पवार यांना काकांनी दिलेली साथ, यामध्ये दोन राष्ट्रवादींच्या युतीचं गमक लपलंय का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. तुम्हाला काय वाटतं? दोन राष्ट्रवादी एकत्र येतील का? आणि जर आले तर पुन्हा एकदा विशेषतः पुणे जिल्ह्यात पवारांची पॉवर दिसेल का? भाजपला थोपवण्यात पवारांची पॉवर पुणे जिल्ह्यात यशस्वी होईल का? हे कमेंट करून नक्की सांगा. तात्पुरतं या व्हिडिओ इथंच थांबूयात. धन्यवाद.